नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर. बघा, नुकताच गट क चा संयुक्त पूर्व परीक्षा पेपर पार पडलेला आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे हा चालू घडामोडी, आणि चालू घडामोडीवर 15 प्रश्न विचारण्यात आले होते. या भागामध्ये आपण हे 15 प्रश्न आणि त्याची उत्तरे तसंच स्पष्टीकरण सुद्धा काय करणार आहे, पाहणार आहे. बघा, पहिला प्रश्न: नीती आयोग स्थापना या दिवशी झाली. नीती आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे. बघा, नीती आयोगाची स्थापना जी आहे, नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. याचे पदसिद्ध अध्यक्ष जे आहेत, हे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. मग नीती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि नुकतीच सुमन बेरी यांची उपाध्यक्ष म्हणून या आयोगावर काय करण्यात आलेली आहे, नेमणूक करण्यात आलेली आहे. नीतीचा लॉंग फॉर्म जो आहे हा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, याचा लॉंग फॉर्म सुद्धा मागील एक्झामला विचारण्यात आलेला आहे. ही जी संस्था आहे, ही संस्था भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी संस्था आहे. भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी संस्था आहे. हिची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि हिची जी बैठक आहे, ही बैठक 8 फेब्रुवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2015. बघा, पुढचा प्रश्न: पीएम धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. पहिला ऑप्शन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2015 रोजी या पीएम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी दिली. हा ऑप्शन बरोबर आहे पहिला. दुसरा, ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण काय यामध्ये 100 जिल्हे होते. किती होते? 100 जिल्हे. म्हणून दुसरा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. या योजनेची तारीख आहे 16 जुलै 2025. 100 कमी कामगिरी करणाऱ्या कृषी जिल्ह्यांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी पीक विविधता, सिंचन आणि दर्जा याच्या उपलब्धतेसाठी पीएम धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात आली होती. आणि याची अंमलबजावणी जी आहे, ही अंमलबजावणी 11 मंत्रालयांमधील 36 विद्यमान योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे याची अंमलबजावणी जी आहे, ही अंमलबजावणी केली जाणार आहे. लक्षात ठेवा. याचा फायदा काय होणार आहे? याचे जे लाभार्थी आहेत 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा काय होणार आहे, थेट फायदा होणार आहे. आणि याचा कालावधी म्हणजे आपला 2025-26 आर्थिक वर्ष आहे, या आर्थिक वर्षापासून 6 वर्षांच्या कालावधीसाठी ही पीएम धनधान्य कृषी योजना आहे. याचं उत्तर काय येईल? फक्त ए, फक्त अ याचं काय उत्तर येईल. आता तिसरा प्रश्न: सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 मध्ये 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? याचं उत्तर आहे कतारमधील दोहा या शहरामध्ये. कतारमधील दोहा या शहरामध्ये ही जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. आता ही परिषद जी आहे ती संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने झालेली आहे. आणि मग याच्यामध्ये गरिबी निर्मूलन आणि सर्वसमावेशक सामाजिक विकासाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही परिषद किंवा ही जागतिक शिखर परिषद घेण्यात येते. आणि मग याच्यामध्ये ही जी परिषद आहे, दुसरी जागतिक परिषद, ही कतारमधील दोहा या शहरामध्ये घेण्यात आली. याचं उत्तर दोहा, याचं उत्तर काय आहे? दोहा, कतार हे याचं काय आहे, उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा: खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? याच्यामध्ये बघा, आर अश्विन होते, हरविंदर सिंह होते, त्याच्यानंतर RM विजयन होते. आता हे श्रीजेश जे आहेत, या श्रीजेश यांना पद्मविभूषण या पुरस्काराने काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. याचं उत्तर फक्त अ, ब आणि काय होतं, क होतं. लक्षात ठेवा. बघा, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2025 चा जो क्रीडापटू जे आहेत त्यांना 2025 चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. याच्यामध्ये आर रविचंद्रन अश्विन हे आहेत, क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत. IM विजयन फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. नंतर हरविंदर सिंह जे आहेत ते पॅरा आर्चरी खेळाशी संबंधित आहेत, कारण का पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यांना सुवर्ण पदक देण्यात आलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक आहेत सत्यपाल सिंह. मग PR श्रीजेश जे आहेत
हे PR श्रीजयेश हॉकीशी संबंधित आहे आणि पद्मश्री ऐवजी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने काय करण्यात आलं होतं, सन्मानित करण्यात आलं होतं. याचं उत्तर असेल फक्त अ, ब आणि क. पुढचा प्रश्न, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? याचं उत्तर काय आहे रे बघा, इलेक्ट ऍप, ECI नेट, AIGNC आणि ECI-EG. तर याचं उत्तर काय आहे, ECI नेट. बघा, भारताच्या निवडणूक आयोगाने नुकतंच ECI नेट नावाचा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. त्याचा फायदा काय होणार आहे की जी निवडणूक सेवा आहे अधिक काय होईल, सुलभ होणार आहे. तर याच्यामध्ये बघा, ECI नेट हा मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि नागरिकांसाठी जो आहे तो एक सुलभ सिंगल पॉइंट इंटरफेस आहे. सुलभ सिंगल पॉइंट काय आहे, इंटरफेस आहे. आणि नुकतंच हे जे ऍप आहे हे ऍप लॉन्च करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आयोगाने इतर 40 अधिक मोबाईल ऍप आणि जे वेगवेगळे वेब ऍप्स आहेत या प्लॅटफॉर्मवर एकत्र केलेले आहेत. मग याचा फायदा काय होणार आहे की स्वच्छ युजर इंटरफेस आणि सहज अनुभव मिळेल आणि त्यामुळे अनेक ऍप वेगवेगळे डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. बघा, ECI नेट हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 आणि 1991 तसेच संबंधित नियम व मार्गदर्शक तत्वांचं काय करेल, पालन करेल. मग याचं उत्तर काय आहे, ECI नेट. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय प्रगतीतील महत्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? मग याचं उत्तर काय बघा, श्री नितीन गडकरी. ऑप्शन काय होते, श्री देवेंद्र फडणवीस, श्री नितीन गडकरी, श्री एकनाथ शिंदे, श्री अजित पवार. याचं उत्तर काय आहे, श्री नितीन गडकरी. मग 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. मग देश हितासाठी जे योगदान दिलं जातं या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा 1 ऑगस्ट 2025 रोजी पुणे या ठिकाणी प्रदान करण्यात आला. कारण का हा जो आहे हा दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीला देण्यात येतो. मग बघा, कोणातर्फे दिला जातो, हा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट जे पुणे आहे तर ते हा पुरस्कार देते. देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण जर योगदान दिलं तर यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि याचं स्वरूप काय आहे, 1 लाख रुपये रोख आणि प्रशस्ती पत्र. 1983 मध्ये या पुरस्काराची काय करण्यात आलेली आहे, सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि 43वा या वर्षीचा पुरस्कार श्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. आपलं उत्तर असं श्री नितीन गडकरी. 2025 चा ड्युरँड कप मध्ये कोणता संघ उपविजेता ठरलेला आहे? याचं उत्तर काय रे, डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. मग याच्यामध्ये 2025 चा जो कप झालेला आहे हा संघ जो आहे डायमंड हार्बर फुटबॉल क्लब हा उपविजेता ठरलेला आहे. याला नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब म्हणजे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC या संघाने हरवलेला आहे किंवा पराभव केलेला आहे. आणि मग या वर्षीचं विजेतेपद जे आहे ते नॉर्थ ईस्ट युनायटेडने फुटबॉल क्लब यांनी हा कप पटकावलेला आहे. आणि डायमंड हार्बर फुटबॉल क्लब हा उपविजेता ठरलेला आहे. कोलकाता या ठिकाणी 23 ऑगस्ट 2025 रोजी ही काय झालेली आहे, स्पर्धा झाली होती आणि त्याचा उपविजेता डायमंड हार्बर फुटबॉल क्लब ठरला होता. कोणत्या शहरात 11B एशियन संरक्षण मंत्रालयाची बैठक प्लस पार पडली? बँकॉक, बर्मा, सिंगापूर, व्हिएन्टियान. तर याचं उत्तर आहे व्हिएन्टियान. या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. लाओस मधील व्हिएन्टियान शहर आहे या ठिकाणी ही बैठक काय झालेली आहे, 11वी जी बैठक आहे ही 11वी आसियान संरक्षण बैठक पार पडलेली आहे. लक्षात ठेवा, लाओस मधील व्हिएन्टियान या ठिकाणी ही बैठक जी आहे ही बैठक पार पडलेली आहे. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्म पाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन दिले होते, महेश कोठारे, अशोक सराफ, सई परांजपे, सचिन पिळगावकर. याचं उत्तर काय होतं, सई परांजपे. या महोत्सव हा 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता. आणि या 10व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ज्या सई परांजपे लेखिका नाटककार ज्या आहेत यांना या पुरस्काराने काय करण्यात आलेलं आहे, गौरवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.
चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढं 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर काय रे? प्राध्यापिका उमा कांजीलाल. बघा, दुसरा ऑप्शन होता डॉक्टर सुजाता शाही, प्राध्यापक उज्ज्वला चक्रवर्ती, प्राध्यापक संगीता शुक्ला. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत किंवा प्राध्यापक सुद्धा आहेत आणि उमा कांजीलाल यांची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुलै 2025 मध्ये ही नियुक्ती करण्यात आलेली, म्हणजे 1985 पासून आतापर्यंत एक सुद्धा महिला त्या ठिकाणी कुलगुरू नव्हत्या आणि पहिल्यांदाच त्यांची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. देशातील पुढचा प्रश्न, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील गावात सुरू केलेली आहे. मग या ठिकाणी कोणत्या गावामध्ये ही नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू केली आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर होतं हिंगणा. कोणतं? हिंगणा. मग आता याचा तालुका वडधाम आहे. ऑप्शन दिले हिंगणा, कळमेश्वर, बद्धमणा आणि बेलतरोडी. मग नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वडधामणा कोणतं गाव होतं रे? वडधामणा. मग वडधामणा या गावात भारतातील पहिली AI आधारित अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे. आणि तालुका कोणता आहे? हिंगणा तालुका आहे. अंगणवाडी शासन नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू केली आहे? मग हिंगणा तालुक्यातील वडधामणा त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? मग आपला तालुका कोणता आहे? हिंगणा हा तालुका येईल, लक्षात राहू द्या. पुढचा ऑप्शन, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचेता बुआंगश्री कोणत्या देशाची आहे? मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड आणि फिलिपाईन्स. याचं उत्तर काय आहे? थायलंड हे आहे. 72वी मिस वर्ल्ड जी आहे ती 72वी मिस वर्ल्ड कोलकाता या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि त्या ठिकाणी थायलंड या देशाच्या ओपल सुचेता चुआंगश्री हिने हा किताब जिंकला. ती तिच्या देशातील पहिलाच विजय, म्हणजे त्या देशातील ही स्पर्धा जिंकणारी पहिलीच विजेता आहेत. कोण? बुआंगश्री. आणि त्या कोणत्या देशाच्या आहेत? थायलंडच्या आहेत. मग आपलं उत्तर काय येणार आहे? थायलंड. ही स्पर्धा हैदराबाद भारत या ठिकाणी काय पडलेली आहे? पार पडलेली आहे. पुढचं, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. याच्यामध्ये बघा, निसार याचा लॉंग फॉर्म नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. बरोबर आहे हा ऑप्शन. आणि दुसरा ऑप्शन, निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशाचे अध्ययन करणे हे आहे. दोन्ही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. अ व ब दोन्ही. बघा, निसार नासा प्लस इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार. नासा आणि इस्रोचा हा संयुक्त पृथ्वी निरीक्षण अभियान आहे. याचा उद्देश काय आहे? उच्च रिझोल्युशन 3D प्रतिमांद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म बदलांचे, मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भूकंप, भूस्खलन, हिमनदी वितळणे, वनस्पती बदल आणि निरीक्षण करणं हा याचा उद्देश आहे. आणि हा जगातील पहिला उपग्रह आहे जो एल लँड म्हणजे नासाद्वारे विकसित आणि एस बँड इस्रोद्वारे विकसित रडार फ्रिक्वेन्सी वापरतो. काय वापरतो रे? रडार फ्रिक्वेन्सी वापरतो, ज्यामुळे हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सर्व हवामान परिस्थितीत ढगाळ आणि अंधारात देखील डेटा गोळा करता येतो. हा त्याचा काय आहे? फायदा आहे. आणि मग नासा आणि इस्रो ही जी आहे ती भारताची अंतराळ संस्था आहे. नासा कोणती आहे? अमेरिकेची आहे. बरोबर ना? यांचा हा संयुक्त प्रकल्प होता. याचं उत्तर हे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते दोन्ही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहे. आता हे सर्वांना माहिती होतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती होती रे? 2.5 लाख रुपये. किती होती? 2.5 लाख रुपये किंवा 2.5 लाखापेक्षा कमी. पुढचा ऑप्शन, सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्या
करण्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेले आहे? अनुच्छेद 19, अनुच्छेद 21, अनुच्छेद 20, अनुच्छेद 32. याचं उत्तर काय आहे? अनुच्छेद 21. मग बघा, हा आवासाचा किंवा निवारा अधिकाराला भारतीय संविधान जे आहे या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 31 अंतर्गत जगण्याचा जो अधिकार आहे, अनुच्छेद 21 काय आहे? जगण्याचा अधिकार, राईट ऑफ लाईफचा एक भाग म्हणून मूलभूत अधिकार मानला जातो. आणि जरी थेट त्याच्यामध्ये दिलं नसलं तरी न्यायालयाने काय सांगितलंय की अनुच्छेद 21 जो आहे याचा व्यापक अर्थाचा जर आपण अर्थाचा वापर केला तर याच्यामध्ये सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक असलेल्या निवाऱ्याच्या अधिकाराचा काय होतो रे? समावेश केला जातो. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे? अनुच्छेद 21 हे याचं काय आहे? उत्तर आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे? याचं उत्तर काय आहे? ग्रामपंचायत रोहिणी. ग्रामपंचायत रोहिणी. हा 2025 चा पुरस्कार रोहिणी ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे. जिल्हा आहे धुळे आणि तालुका आहे शिरपूर. तालुका कोणता आहे? शिरपूर. मग ग्रास रूट लेवल इनिशिएटिव्ह या श्रेणीमध्ये या ग्रामपंचायतीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी काय केलं होतं? डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राम पातळीवर उत्तम प्रशासन केलेलं आहे. आणि म्हणून या ग्रामपंचायत रोहिणीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण आपण पाहिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा, तसंच सबस्क्राईब करा. थँक्यू.